हॅलो, नमस्कार. फूड मिनिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत. आज जी काही आपण रेसिपी बनवणार आहोत, ती रेसिपी आहे एक खास आठवणीमधील रेसिपी. म्हणजे त्या रेसिपीची चव ही माझ्या लहानपणाच्या फार आठवणीमधील आहे. म्हणजे काही असतं ना, की आपण एखादा पदार्थ खाल्लेला असतो आणि त्याची चव आपल्या लक्षात किंवा आपल्या स्मरणात ही कायमस्वरूपी राहत असते. सो त्याच पद्धतीने ही देखील रेसिपी माझ्या स्मरणात आहे, लहानपणापासून स्मरणात आहे आणि खरं सांगायला गेलं तर मी एक स्वतः खवय्ये असल्यामुळे, मला खाण्याची प्रचंड शौक असल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये भरपूर अशा खाद्यपदार्थांच्या चवी असतात, ज्या की अनेक वर्षांपासून माझ्या लक्षात आहेत आणि माझ्या जिभेवर रेंगाळत आहेत. सो आज आपण बनवणार आहोत दाल फ्राय. सो यामागची गोष्ट अशी, की आम्ही लहान असताना आमच्या शेजारी एक मावशी राहत असायच्या, ज्या की अजूनही राहतात त्या ठिकाणी. सो बऱ्याच वेळा आई-पप्पा बाहेर गावी असताना किंवा बाहेर गावाला गेलेले असताना आम्ही त्यांच्याकडे जेवायला जात असो. सो एकदा त्यांनी अशीच एकदा आम्हाला घरी जेवायला बोलावलेलं असताना आमच्यासाठी दाल फ्राय बनवलेली होती. सो ती अतिशय अप्रतिम चवीची दाल फ्राय आम्ही त्यांच्याकडे खाल्ली होती आणि त्या एकदाच नाही, त्या मावशी प्रत्येकच स्वयंपाक हा अतिशय चविष्ट आणि रुचकर स्वयंपाक बनवत असे. सो तीच आठवणीतली चव आज आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि बघूया आज त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो का? सो बनवून बघूया आज त्या चवीची, जुन्या आठवणीतील चवीची दाल फ्राय. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण एक वाटी या ठिकाणी तूर डाळ घेणार आहोत. तर प्रामुख्याने तूर डाळीचीच दाल फ्राय बनवली जाते. काही ठिकाणी यामध्ये मिक्स डाळी वापरल्या जातात, पण या ठिकाणी आपण घेणार आहोत फक्त तूर डाळ आणि त्याला 3 शिट्ट्या येईपर्यंत आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. सो यामध्ये आपण तूर डाळ टाकलेली आहे आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण या ठिकाणी तूर डाळ शिजवून घेणार आहोत. त्यानंतर डाळ फ्रायसाठी लागणारे जे काही व्हेजिटेबल्स आहेत, आपण या ठिकाणी कट करून घ्यायचे आहेत. सर्व पहिले आलं, लसूण, मिरची आणि थोडं जिरं हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. त्यानंतर साधे आणि सिंपल इन्ग्रेडियंट्स कांदा, टोमॅटो आणि लसूण याचीसुद्धा एक बारीक फाईन चॉपिंग करून घ्यायची आहे. सो यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कांदा आणि टमाटा जर असला तर याची चव खरंच अजून वाढते. सो सर्वात पहिले जे काही आपण मिरची, लसूण आणि त्याचा ठेचा जो काही बनवलेला आहे त्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. पहिले मोहरीचा तडका आणि सुक्का. सो याला चांगलं आपण 1 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. फुल फ्लेमवरती करून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला या ठिकाणी करायचे नाही, फुल फ्लेमवरती स्वयंपाक करायचा असतो. सगळ्याच स्वयंपाक नाही, पण काही ज्या काही फोडणी देण्याच्या काही पद्धती असतात त्या फुल फ्लेमवर कधी केलेल्या चांगल्या असतात. त्यानंतर खूप साऱ्या प्रमाणात आपण या ठिकाणी कांदा टाकलेला आहे. खूप साऱ्या प्रमाणात यासाठी घेतलेला आहे, आपण याला चांगलं परतून घेणार आहोत आणि तो लाल होईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत. तो बराच वेळ फ्राय केल्यानंतर या कांद्याची क्वांटिटी देखील ही कमी होते. तो कमीत कमी 5 मिनटं तरी आपल्याला फुल फ्लेमवरती याला परतून घ्यायचं आहे. सो या कांद्याची देखील एक विशेष चव असते. आता तुम्ही म्हणाल कांद्याला कसली चव आली? सो दाल फ्राय आणि शिजलेल्या कांद्याचं जे काही कॉम्बिनेशन असतं ते खरंच खूप छान लागतं. जो फ्राय झालेला लालसर आणि मऊ मऊ पडलेला जो काही कांदा असतो तो जेव्हा दाल फ्रायमध्ये मिक्स होतो, सो त्याची चव खरंच खूप वेगळी लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. सो बघा, बराच वेळ परतल्यानंतर ज्या काही कांद्याची क्वांटिटी होती ती कमी देखील झालेली आहे आणि हवा तसा तो परतून देखील झालेला आहे. सो या लेवलला आपल्याला या ठिकाणी टोमॅटो ॲड करायचा असतो. तो आपण या ठिकाणी टोमॅटो देखील ॲड करून घेणार आहोत. सो सेम पद्धतीने टोमॅटोला देखील आपण बऱ्यापैकी चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे देखील मिश्रण मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यानंतर बेसिक काही मसालेच जे रेग्युलर आपले असतात, धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडी हिंग पावडर. सो असे सगळे मसाले
आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत आणि परत एकदा 1 मिनिटासाठी आपण याला परतून घ्यायचं आहे. भारतीय खाद्यपदार्थांची त्यातल्या त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची एक बेसिक इन्ग्रेडियंट्स हेच असतात. कांदा, लसूण, जिरं, आलं, मिरची, मोहरी. याशिवाय मला वाटतं खाद्यपदार्थ हे बनूच शकत नाही. सो हेच बेसिक इन्ग्रेडियंट्स असतात आणि त्या बेसिक इन्ग्रेडियंटमधूनच आपल्याला वेगवेगळ्या चवी ह्या निर्माण करायच्या असतात. हीच खरी ॲक्च्युली कला आहे पाककृतीमधील. सो बघा, हे देखील मिश्रण बऱ्यापैकी शिजवून झालेलं आहे. आपण याला बऱ्यापैकी शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जी काही आपली डाळ आपण शिजवलेली होती ती आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. सो बऱ्याच वेळेला काही जण या डाळीला फाईन पेस्ट करतात. सो फाईन पेस्ट न करता जी काही मऊसर शिजलेली डाळ आहे ॲज इट इज आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आपल्याला यामध्ये ठेवायची आहे आणि त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. सो चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊया आणि 2 मिनटं उकळी येईपर्यंत आपण आपली दाल फ्राय ही शिजवून घ्यायची आहे. या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि या दाल फ्रायकडे बघताना तर खरंच तीच आठवते डिशमध्ये असलेली गरमागरम दाल फ्राय. आता झाल्यानंतर आपण चव घेऊन बघू याची. 2 मिनटं आपण याची उकळी घेऊन घेणार आहोत. यस, आणि आता आपण सर्व करून घेऊया. सो अशी टेम्पटिंग आणि गरमागरम दाल फ्राय आपली या ठिकाणी तयार आहे. ॲक्च्युली मी खाण्यासाठी खूप वेट करतो आहे, कंट्रोल करतो आहे. सो फर्स्ट बाईट आपण या ठिकाणी घेऊया दाल फ्रायचा कशी झालेली आहे. हां, परफेक्ट तशीच चव आठवते. छान झाली दाल फ्राय.